नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरूच आहे, तर युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान इस्रायलने दक्षिण गाझामधील रफाह शहरावर हवाई हल्ला केलाय. या हल्ल्यात 13 लोक ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत. इस्रायली बॉम्ब हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रफाहमध्ये आश्रय घेत आहेत. इजिप्तने होस्ट केलेल्या हमासच्या नेत्यांसोबत इस्रायल सोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते. अशा वेळी हा बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. इस्रायल हमास युद्धाला विरोध करण्यासाठी पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरू केलंय. पोलिसांनी अनेक विद्यार्थी नेत्यांना अटक केली आहे. ज्यू विरोधी कारवायांमुळे डझनभर विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी शैक्षणिक कामकाज बंद ठेवलंय. जवळपास 2.5 वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धात काल सकाळी रशियाने काळ्या समुद्राच्या काठावर वसलेल्या युक्रेनच्या मायकोलायव्ह शहरावर ड्रोन हल्ला केलाय. या हल्ल्यात एका हॉटेलला आग लागली आणि पॉवर प्लांटचं नुकसान झालंय. दरम्यान पूर्व युक्रेनमध्ये भीषण लढाई सुरू असल्याचं वृत्त आहे. ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण नेहमीच ऐकत वाचत असतो. आता जगातील टॉप संस्थांनी केलेलं एक संशोधन समोर आलंय. या संशोधनानुसार हिंदी महासागराचं तापमान हे जगातील इतर महासागरांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याचा फटका भविष्यात अरबी समुद्राला आणि पर्यायाने भारतालाही बसणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, ऑस्ट्रेलियातील अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, फ्रान्समधील सॉर्बेने विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठ या सर्वांनी मिळून हा रिसर्च केलाय. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क हे भारत दौऱ्यावर येणार होते, मात्र भारत दौऱ्याचा एलॉन मस्क यांचा नियोजित कार्यक्रम अचानक काही दिवसांपूर्वी रद्द केला. भारतात गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने ते भारतात येणार होते, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे भारतीयांचं लक्ष लागलं होतं. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. यानंतर आता एलॉन मस्क यांनी काल अचानक चीनला भेट दिली आहे. चीन हा देश जगातील इलेक्ट्रिक कारसाठी मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे एलन मस्क यांचा चीन दौरा महत्त्वाचा मानला जातोय. एलन मस्क यांनी भारताऐवजी चीनला भेट दिल्यामुळे तर्कवितर्कही लावले जात आहेत. दुबईत अलीकडेच विक्रमी पावसामुळे दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली आल्याने विमानसेवा ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी काल चक्क दुबईत नवीन विमानतळ बांधण्याची घोषणा केली असून ते जगातील सर्वात मोठं विमानतळ ठरणार आहे. याशिवाय ते एक बंदर, शहरी केंद्र आणि नवीन जागतिक केंद्र असेल. या विमानतळासाठी सुमारे 2.9 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पूर्वेकडील इंडोनेशियातील उत्तर मालुकू प्रांतात रविवारी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन आकाशात 3.5 किलोमीटर अंतरावर राखेचा ढग जमा झाला. याबाबत अधिकाऱ्यांनी ज्वालामुखीजवळ जाऊ नये असा इशारा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर सुलावेसीमधील माउंट रुआंग देखील उद्रेक झाला, त्यामुळे हजारो लोकांना स्थलांतर करण्यास भाग पाडलं गेलं. चीनमध्ये सध्या चक्रीवादळ आणि पावसामुळे हाहाकार उडालाय. या दरम्यान 5 जण ठार तर 33 जण जखमी झालेत. या वादळाचा सर्वाधिक फटका ग्वांगझू शहरासह परिसरात बसलाय. या भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे वाऱ्यांचा वेग 20.6 मीटर प्रति सेकंद नोंद झाली. जगातील वेगवेगळ्या ठिकाणी काल भूकंपाचे धक्के जाणवले. तर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार काल चीनमधील शिनजियांग येथे 4.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले गेले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल असल्याची नोंद करण्यात आली. सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. संदेश खाली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बंगाल सरकारला मोठा झटका दिला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरूच राहणार आहे. संदेश खाली प्रकरणातील पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जुलैपर्यंत पुढे ढकलली. संदेश खाली प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती BR गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उत्तर मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर भाष्य केले. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही. लोकांना त्यांच्या माध्यमातून एक चॉईस आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजधानी दिल्लीमधून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा झटका दिलाय. निवडणूक आयोगाकडून आम आदमी पक्षाच्या प्रचार गीतावर आक्षेप घेण्यात आलाय. त्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि आप आमने सामने आले होते. प्रचार गीतामध्ये काहीही आक्षेपार्ह नसताना आयोगाने आक्षेप घेतल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांकडून करण्यात आलाय. दरम्यान यापूर्वी असाच आक्षेप शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरही निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. भारतातील लोकांनी 5G इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली आहे. हे एक हायस्पीड नेटवर्क आहे जे अतिशय जलद इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठी अनुमती देतं. याशिवाय भारत सरकार 6G कनेक्टिव्हिटीवरही पुढे जात आहे. यासाठी इंडिया 6G अलायन्सची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच ते युरोपच्या इंडस्ट्री अलायन्स 6G सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहे. सध्या या सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आलाय. टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची आज महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशी केली जाणार आहे. अभिनेत्रीला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत. तमन्नाने 2023 मध्ये IPLचा सामना फेअर प्ले ॲपवर लाईव्ह स्ट्रीम केला होता. यामुळे वायाकॉम कंपनीला कोट्यावधींचं नुकसान झालं होतं. या प्रकरणी अभिनेत्रीला समन्स बजावलंय. आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने जाने तू या जाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इम्रानने त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच इंडस्ट्रीवर दबदबा निर्माण केला होता. त्याचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर इम्रान खानची जादू लोकांवर चालली नाही आणि त्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. आता 9 वर्षांनंतर इम्रान खान अभिनयाच्या दुनियेत पुन्हा एंट्री करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास करतायत. टॉप 15 मध्ये इथे